ठाण्याचे खेळाडू जिम्नॅस्टिकमध्ये चांगल्या प्रकारे तयार होतात, हा ठाण्याचा अभिमान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही 5 सुवर्ण पदके मिळाली आहेत. ठाण्याच्या जिम्नॅस्टिक सेंटरच्या विकासासाठी आणखी भरीव निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्याचबरोबर नागला बंदर गायमुख खाडीची चौपाटी ही धकाधकीच्या जीवनामध्ये तणावमुक्तीसाठी वरदान ठरणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यामध्ये केलं. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ओवळा माजिवाडा मतदारसंघातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडला. यावेळी गायमुख चौपाटीचं देखील येथे लोकार्पण करण्यात आलं. दरम्यान नागला बंदर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौपाटी गायमुखच्या 2ऱ्या टप्प्याचं लोकार्पण आणि 3ऱ्या टप्प्याचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. गायमुख चौपाटी ठाण्याच्या विकासात भर घालणार आहे. ठाणेकरांना तणावमुक्तीसाठी ती वरदान ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठाण्यात लाखांहून अधिक झाडे महापालिकेने लावल्यामुळे हवाई प्रवास करताना ठाण्याचं दृश्य विहंगमय दिसते, असंही ते म्हणाले. उद्याने, सेंट्रल पार्क उभारली पाहिजेत, पण त्याचा सांभाळही चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, असा सल्लाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही माझ्या मतदारसंघात मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे, परंतु अजून थोडा निधी बाकी आहे. नुसता अंगठा दाखवून चालणार नाही. मी दुसरे काही मागितले नाही. निधी मागितला आहे, तो देखील जनतेसाठी, त्यामुळे निधी द्यायलाच लागेल, असं विधान आमदार प्रताप सरनाईक यांनी केले. सरनाईक यांच्या निधीच्या मागणीनंतर शिंदे यांनी थेट सरनाईक यांच्या मतदारसंघात दिलेल्या निधीची यादीच वाचून दाखवली. त्यामुळे एकच हशा पिकली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी ओवळा माजिवाडा मतदारसंघातील विविध वास्तूंचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरनाईक यांनी भाषणामध्ये थेट मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलदार मुख्यमंत्री म्हणून परिचित आहेत. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही माझ्या मतदारसंघासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे, परंतु अजून थोडा निधी बाकी आहे. यावर शिंदे यांनी अंगठा दाखवला. त्यावर प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की साहेब, नुसता अंगठा दाखवून चालणार नाही. मी दुसरे काही मागितलं नाही. निधी मागितला आहे, तो देखील जनतेसाठी, त्यामुळे निधी द्यायलाच लागेल, असं वक्तव्य त्यांनी केलं. तसेच नरेश म्हस्के यांना मुख्यमंत्र्यांना जर मस्का लावा अशी विनंती देखील केली. या वक्तव्यानंतर एकच हशा पिकली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. शिंदे यांनी सरनाईक यांच्या विधानसभा क्षेत्रातील निधीची यादीच वाचून दाखवली. इतका पैसा दिला तरी अजून मागतात, असं शिंदे यावेळी म्हणाले. तर नगरविकासचा पैसा यांना जास्त दिला आहे. 2 वर्षापूर्वी गुवाहाटीला असताना देखील सरनाईक यांनी अनेक फाईल आणल्या होत्या. यावेळी त्यांना नकार देता येत नव्हता. सरनाईक हे खूप हुशार आहेत, असं देखील यावेळी शिंदे यांनी म्हटलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या सक्षमीकरणाचं कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्डचं वाटप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते भगवती शाळेच्या मैदानामध्ये वाटप करण्यात आले. महिलांना संसाराचा गाडा आखण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार होणार आहे. जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात आलेल्या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना 15 ते 50% विशेष सूट मिळणार आहे. त्यामध्ये ठाण्यातील काही ठराविक दुकानांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. यावेळी भाषणात बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, मतांसाठी प्रासंगिक नाही तर सुरक्षा, सुविधा, सेवा आणि स्वयंरोजगार या चतुर्सूत्रीवरती मी वर्षभर महिला भगिनींच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून मुलींना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत क्लाउड ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचा
त्याचा लाभ सुमारे 2,500 मुलींनी घेतला आहे. 100 गरीब गरजू मुलींना मोफत अँड्रॉइड मोबाईल दिलेत. 750 मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे, 1,500 मुलींना कॉम्प्युटर प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगारासाठी दरवर्षी दिवाळी सणामध्ये महिला बचत गटाच्या 250हून अधिक महिलांना स्टॉलच्या माध्यमातून मोठे उत्पन्न उपलब्ध करून देणे यांसारखी कामंही सुरूच असतात. बचत गटाच्या 25 महिला चपाती भाकरीची ऑनलाईन विक्री करतायत. उत्तम पॅकिंग आणि गुणवत्ता असलेले हे अन्नपदार्थ घरपोच दिले जात आहेत. यातून महिलांचं सक्षमीकरण होत आहे. यावेळी महिला विकास परिवाराचे संयोजक पंढरीनाथ पवार, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी उपमहापौर सुभाष काळे, परिवहन सदस्य विकास पाटील, व्यापारी आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष मितेश शहा, मृणाल पेंडसे, माजी नगरसेविका प्रतिभा मडवे, नम्रता कोळी व हजारो महिला येथे उपस्थित होत्या. च्या कार्यक्रमाला हजारो आमच्या ठाण्यातल्या महिला भगिनी उपस्थित आहेत आणि हा एक छोटासा प्रयत्न आहे. शासनाच्या जशा योजना असतात निरनिराळ्या महिला सक्षमीकरणाच्या, सशक्तीकरणाच्या, तर या शहराला महिला भगिनींसाठी आम्ही ही एक योजना काढली आहे की ज्याच्यामधनं 80 आस्थापना याच्यामध्ये सहभागी झालेत आणि जनकल्याण कार्ड, जसं स्मार्ट कार्ड आपण म्हणतो तसं एक जनकल्याण कार्ड या आमच्या महिला भगिनींना मोफत दिलं गेलं आहे. 80 आस्थापनांनी आम्हाला लेखी मान्य केलेलं आहे की ते 15% ते 40% सवलत देतील आणि साडीपासून ते फुटवेअरपर्यंत सर्व प्रकारची याच्यामध्ये सहभागी आहेत. महिलांचीही बचत होणार आहे आणि नफा यांचा कमी करून यांनी या आमच्या महिला विकास परिवारच्या माध्यमातून जो आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे तो त्याला खूप मोठा पाठबळ दिलेला आहे. मला वाटतं जवळजवळ 4,000 महिला या आज तर जवळजवळ 1,001 महिलांना हे कार्ड दिलं जाणार आहे आणि पुढच्या या 15 सप्टेंबरपर्यंत याचं महिला विकास फॉर्म भरले जाणार आहेत आणि त्यांना देखील याच्यामध्ये जनकल्याण कार्ड देऊन सहभागी केलं जाईल. 4 आमची सूत्र आहेत की आमच्या महिला शक्तीसाठी, मातृशक्तीसाठी सुरक्षा, सुविधा, सेवा आणि स्वयंरोजगार, आणि याच्याकरता गेली 4-5 वर्षापासून जे आम्ही काम करतोय तर हा एक त्याच्यातला उपक्रमाचा भाग आहे जनकल्याण कार्ड आणि हे मातृशक्तीच्या साठी आम्ही हे या ठिकाणी निर्माण केलं.